शेतकरी बंधूंनो नमस्कार। सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे। हा खरं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस म्हणता येणार नाही, कारण हा नुकसान करणारा पाऊस आहे। कारण हा जास्त प्रमाणात पाऊस सगळीकडेच झालेला आहे, त्यामुळे नुकसान हे प्रत्येक पिकामध्ये आपल्याला सद्यस्थितीमध्ये दिसून येईल। काय होतंय, कपाशी पिकाचा जर विचार केला तर भयानक एक महामारी आपल्या सद्यस्थितीमध्ये आपल्याला कपाशी पिकामध्ये बघायला मिळेल। त्या महामारीचं नाव म्हणजे आकस्मिक मर। आता आकस्मिक मर म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊ। काय होतं की सुरुवातीला एकदम अचानक 24 ते 30 तासामध्ये झाड अचानक अटॅक आल्यासारखं पिवळं पडतं, सुकतं। रात्रभरात ही खरं तर प्रक्रिया होते, म्हणजे 24 ते 30 तासामध्येच ही प्रक्रिया पूर्ण होते। तर कशामुळे हे होते, तर बघा जमिनीमध्ये तापमान वाढलेलं असतं आणि अचानक आपण त्याला ज्यावेळेस सिंचन देतो, जास्त प्रमाणात पाऊस पडतो किंवा जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर अशा पद्धतीचं अचानकपणे अटॅक आल्यासारखा हा रोग आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्याला बघायला मिळतो। याला म्हणता येईल आकस्मिक मर। तर या रोगाचं किंवा या भयानक महामारीचं जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा त्याचं व्यवस्थापन नियंत्रण जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर सुरुवातीला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, त्यामध्ये आपल्याला आपल्या शेतातील पाण्याचा निचरा हा त्वरित करायचा आहे। ज्या पद्धतीने आपल्याला निचरा करता येईल, पाण्यातून शेतातून पाणी कशा पद्धतीने काढता येईल हे आपल्याला वेळीच करायचं आहे। 2 नंबरचं म्हणजे आपल्याला त्याची ड्रेंचिंग कोणती घ्यायची आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम युरिया प्लस 100 ग्रॅम त्याच्यामध्ये आपल्याला पांढरा पोटॅश घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला 25 ग्रॅम हे कॉपर ऑक्झीक्लोराइड घ्यायचं आहे आणि हे सगळं द्रावण आपल्याला 10 लिटरच्या पाण्यात तयार करायचं आहे। आणि प्रत्येक झाडाला ड्रेंचिंग हे आपल्याला 100 ml किंवा अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास आपल्याला त्या झाडाच्या बुडाशी पडला पाहिजे। या पद्धतीने आपल्याला त्याची ड्रेंचिंग करायची, त्याची आळवणी करायची। तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्याला प्रत्येक झाडाची हे द्रावण टाकल्यानंतर 100 ml आपल्याला हे द्रावण टाकायचे आणि हे टाकल्यानंतर आपल्या पायानं तिथं माती आपल्याला त्या बुडाशी, झाडाच्या बुडाशी आपल्याला दाबायची। तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, जर हा रोग खूप भयानक आहे, हे भयानक महामारी आपल्याला म्हणता येईल, याच्यासाठी आपल्याला ह्या अशा पद्धतीचं नियंत्रण करायचं आहे। सुरुवातीला म्हणजे फक्त पाण्याचा निचरा आपल्याला करायचा आहे, त्यानंतरच लगेच आपल्याला त्वरित आपल्याला त्या 3 घटकाची ड्रेंचिंग त्यामध्ये आपल्याला करायची। धन्यवाद।